अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी महाराजांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा की आपली सेवा कुलदेवीपर्यंत पोहोचली आहे का नाही. कुलदेवी आपल्याला या नवरात्रीत किंवा आपली सेवा झाल्यावर आपल्याला कोणते संकेत देते, त्या संकेतांबद्दल आपण आज बोलणार आहोत. बघा, आपण जेव्हा स्वामींची सेवा करतो, माझ्यापासून तुमच्यापर्यंत सगळ्यांना असं वाटतं की मी जी सेवा करते ती महाराजांपर्यंत पोहोचली आहे का नाही. आपण महाराजांना सतत म्हणतो की महाराज मला काहीतरी संकेत द्या, मला काहीतरी अनुभव द्या, माझी सेवा तुमच्यापर्यंत पोहोचती आहे का. आपण सतत असं महाराजांना विचारत असतो बघा. आणि काही संकेत असे असतात की त्याच्यामुळे आपल्याला समजतं की आपली सेवा महाराजांपर्यंत पोहोचली आहे किंवा आपण ज्या देवतेची सेवा करत आहोत त्या देवतेपर्यंत आपली सेवा पोहोचली आहे. या नवरात्रातसुद्धा तुम्ही जर कुलदेवीची मनापासून श्रद्धेने छोटी मोठी कोणती असे ना, दुर्गा सप्तशती पाठ म्हणा किंवा कुंकुमार्चन, सिद्धकुंजिका स्तोत्र किंवा कोणतेही छोटे मोठे उपाय, छोटी मोठी सेवा जर तुम्ही कुलदेवीची मनापासून श्रद्धेने करत असाल तर ही कुलदेवी तुम्हाला या 9 दिवसांमध्ये काही ना काही संकेत देत असते. जे दुर्गा सप्तशती पाठ करत आहे त्यांना तर 100% संकेत मिळतातच, पण इतर पण तुम्ही जर छोट्या मोठ्या सेवा करत असाल तर तुम्हाला आणि तुमची भावना ही शुद्ध असेल, मनापासून तुम्ही त्या सेवा करत असाल, तुमचं आचरण शुद्ध असेल तर ही कुलदेवी तुम्हाला संकेत देत असते. तर ते संकेत कोणते असतात, ते संकेत कोणते देते, तर त्याचबद्दल आपण आज बोलणार आहोत. तर सगळ्यात पहिले बघा, जर तुम्हाला स्वप्नामध्ये तुम्ही झोपले आहात आणि तुम्हाला स्वप्नामध्ये असं दिसलं की तुम्हाला स्वप्नामध्ये शक्तिपीठे दिसली, जी आपली 3.5 शक्तिपीठे आहेत, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती आणि राजराजेश्वरी. ही जी 3.5 शक्तिपीठे आहेत ती जर तुम्हाला स्वप्नामध्ये दिसली तर साक्षात कुलदेवी तुम्हाला संकेत देत आहे हे समजून घ्यायचं. आता बघा, स्वप्नामध्ये तुम्ही एखादा गड चढून जात आहात आणि तुम्ही कुलदेवीची ओटी भरत आहात. कुलदेवीच्या ओटीचं सामान तुमच्याकडे आहे आणि तुम्ही गड चढत आहात, कुलदेवीची ओटी भरण्यासाठी तुम्ही जात आहात. असं तुम्हाला जर दिसलं तर समजून घ्या की ती तुमची सेवा ही कुलदेवीपर्यंत पोहोचली आहे आणि कुलदेवी तुम्हाला साक्षात दर्शन देत आहेत, साक्षात तुम्हाला कुलदेवी संकेत देत आहे बघा. आणि हे खरंच संकेत खरे असतात. मी काही असं मनाचं सांगत नाही आहे किंवा भरपूर जण असे संकेत मिळतात नवरात्रीमध्ये. बघा, कोण सेवा करत आहेत आणि त्यांना काय काय संकेत मिळाले आहेत किंवा कोणकोणते अनुभव आलेले आहेत ना या नवरात्रीमध्ये, त्यांनी नक्की मला कमेंट करा. बघा, तुम्ही जर खरंच मनापासून ज्या महिला सेवा करतात ना कुलदेवीची, त्यांना 100% अनुभव येतो म्हणजे येतोच. आता बघा, जर तुम्हाला असं दिसलं की मी माझा अनुभव पण तुम्हाला सांगणार आहे, पण सगळ्यात शेवटी. आता बघा, तुम्हाला जर असं दिसलं स्वप्नामध्ये की एखादी कुमारिका तुम्हाला दिसली किंवा तुमचीच मुलगी तुम्हाला स्वप्नामध्ये दिसत आहे किंवा एखादी कुमारिका तुमच्याकडे बघून हसत आहे असं तुम्हाला स्वप्नामध्ये दिसलं तर समजून घ्या की साक्षात कुलदेवी तुम्हाला संकेत देत आहे की तुमची सेवा जी काही तुम्ही करत आहात छोटी मोठी, ती कुलदेवीपर्यंत पोहोचली आहे आणि देवीने तुमची सेवा मान्य केली आहे. आता बघा, तुम्हाला असं दिसलं की एखादी स्त्री आपल्या घरी आलेली आहे, मी तिला दूध, फळे काहीतरी खायला देत आहे, तिला मी हळदी कुंकू लावत आहे, तिची ओटी भरत आहे, असं तरी तुम्हाला स्वप्नात दिसलं तरी समजून घ्या की तुमची कुलदेवी तुम्हाला म्हणत आहे की माझी ओटी भर किंवा एखाद्या स्त्रीची तू ओटी भर, असे तुम्हाला संकेत मिळत आहेत आणि तुमची जी काही सेवा आहे ती कुलदेवीपर्यंत पोहोचत आहे आणि कुलदेवी तुमची सेवासुद्धा मान्य करत आहे. आता बघा, पुढचा संकेत असा आहे की तुम्हाला स्वप्नामध्ये वाघ दिसणं, सिंह दिसणं. तुम्हाला माहीत असेल दुर्गादेवीचं वाहन वाघ, सिंह आणि घुबड हे माता लक्ष्मीचं वाहन आहे. तुम्हाला स्वप्नामध्ये घुबड जरी दिसलं ना तरी ते खूप शुभ संकेत असतात. आपल्याला जर घुबड दिसत आपण खाडकन उठून जागे होतो आणि आपल्याला असं वाटतं की असं स्वप्न का दिसलं, मला घुबड का दिसलं स्वप्नामध्ये, आपण अशुभ मानतो, पण असं नाही आहे. हे शुभ संकेत असतात, जी माता लक्ष्मी किंवा आपली देवी जी कुलदेवी आहे ती आपल्याला संकेत देत असते. त्यानंतरचा पुढचा संकेत बघा, नुकतेच सकाळी उठले आहात आणि तुम्हाला अचानक घंटेचा आवाज येत आहे किंवा तुम्ही कोणतीही सेवा करत आहात, तुम्हाला घंटीचा आवाज येणं किंवा शंखाचा आवाज येणं, शंखाचा नाद ऐकू येणं, घंटीचा आवाज येणं किंवा बासरीचा आवाज येणं, हे जे संकेत आहेत ना ते सुद्धा शुभ संकेत आहेत
तुमचे दिवस इथून पुढे खूप चांगले सुरू होणार आहेत, हे त्यामागचे संकेत असतात. आणि कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे, तिने तुमची सेवा मान्य केली आहे, हे त्याचे संकेत असतात. आता बघा, तुम्ही एखादी सेवा करत आहात आणि घंटीचा आवाज येत आहे. एखाद्या दिवशी होऊ शकतं, पण रोज रोज असं होणं हे सुद्धा खूप शुभ संकेत असतात. म्हणजे रोज तुम्ही सेवा करायला बसला आहात आणि त्यावेळेसच तुम्हाला घंटीचा किंवा शंखाचा आवाज येणं हे सुद्धा खूप शुभ संकेत असतात. त्या संकेतावरून तुम्ही समजून घ्यायचं की तुम्ही जी काही छोटी मोठी सेवा करत आहात ना, ती तुमच्या कुलदेवीपर्यंत पोहोचत आहे, ती तुमच्या इष्टदेवतेपर्यंत पोहोचत आहे आणि तुमची ती सेवा मान्य केली आहे आणि तुमची लवकरच इच्छा जी काय आहे ती पूर्ण होणार आहे. तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहे. बघा, असं एखाद्या वेळेस होतं की लहान मुली अचानक आपल्या घरी येतात. आता नवरात्र सुरू आहे, कधी येत नाहीत, पण अचानक आता नवरात्रीमध्ये तुमची सेवा चालू आहे कुलदेवीची आणि अचानक लहान मुली एकदमच अशा 2-4 मुली आपल्या घरी येतात. बघा, हा सुद्धा खूप शुभ संकेत आहे. म्हणजे कुमारी देवींमध्ये असं म्हणतात की कुमारिकांमध्ये जे 2 ते 10 वर्षांपर्यंतच्या मुली आहेत त्यांच्यामध्ये साक्षात देवीचा अंश असतो. तसं प्रत्येक स्त्रीमध्ये देवीचा अंश असतो, पण त्या ज्या लहान मुली आहेत कुमारिका, त्या देवी स्वरूप मानल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे आपण त्यांचं पूजन करत असतो. तुम्हाला जर अशाच मुली तुमच्या घरी आल्या तर त्यांना काहीतरी खायला द्या, हळदी कुंकू लावा, नाहीतर ॲटलिस्ट त्यांच्या हातावर साखर तरी ठेवा, त्यांचं दर्शन घ्या. कोणतीही स्त्री तुमच्या घरी आली या नवरात्रामध्ये तर तिला तसंच पाठवू नका. तिला हळदी कुंकू लावून तिच्या हातावर साखर ठेवा, तिचं दर्शन घ्या. बघा, देवी ही आपल्याला कोणत्या रूपात भेट देऊन जाईल हे सांगता येत नाही. आता बघा, त्याच्या पुढचा संकेत असा आहे की तुम्हाला स्वप्नामध्ये कुमारिकांचं पूजन करताना दिसणं, कुमारिका तुमच्याकडे बघून हसत आहे असं दिसणं, किंवा तुमचीच मुलगी तुमच्या स्वप्नात येत आहे असं तुम्हाला दिसलं तर समजून घ्या की हा सुद्धा एक शुभ संकेत आहे. आपली सेवा आपल्या कुलदेवीपर्यंत पोहोचत आहे, तिचं फळसुद्धा आपल्याला मिळणार आहे. बघा, स्वप्नात तुम्हाला जर हवन करताना दिसलं ना तर तो सुद्धा एक शुभ संकेत आहे. या नवरात्रीमध्ये जर तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करणार असाल ना तर हवन करण्याला खूप महत्त्व आहे. ज्यांच्या घरात हवन होतं ना त्यांच्या घरातली जी काही नकारात्मकता आहे पूर्ण ती सगळी निघून जात असते आणि त्या घरामध्ये एक शांत प्रसन्न वातावरण तयार होत असतं. आणि हवनाला या नवरात्रीमध्ये खूप जास्त महत्त्व आहे. तुम्हाला स्वप्नामध्ये जर असं दिसलं की तुम्ही हवन करत आहात किंवा हवन तुम्हाला दिसलं, होम यज्ञ तुम्हाला जर दिसला तर हा सुद्धा एक शुभ संकेत आहे. लक्षात घ्या, हा सुद्धा कुलदेवीने तुम्हाला संकेत दिला आहे असं त्याचा अर्थ होतो. आता बघा, तुम्ही बाहेर पडलात नुकतेच किंवा सकाळी एकदम अचानक सकाळी तुम्हाला जाग आली, तुम्ही खिडकी उघडली आणि अचानक तुम्हाला एखादी 16 शृंगार केलेली स्त्री दिसली. तिच्याकडे बघून तुम्हाला असं वाटतंय की ही साक्षात देवीचं रूप आहे. ही इतकी सुंदर, कपाळावर कुंकू, 16 शृंगार तिने घातले आहेत, जोडवे, हातात बांगड्या, पायात जोडवे, मंगळसूत्र, कपाळावर कुंकू, अशी जी 16 शृंगार केलेली, हिरवी साडी नेसलेली किंवा लाल साडी नेसलेली 16 शृंगार केलेली जर स्त्री तुम्हाला दिसली ना तर हा सुद्धा एक खूप शुभ संकेत असतो. आणि त्यानंतर तुमचे खूप दिवस चांगले येणार असतात. तुमची सेवा जी आहे ना ती कुलदेवीपर्यंत पोहोचली आहे, हा सुद्धा त्याचा एक अर्थ होत असतो. बघा, त्याच्या पुढचा संकेत असा आहे की तुम्ही एखाद्या गडावर जात आहात. आता नवरात्रीमध्ये बऱ्याच बायका शक्तिपीठांना जाऊन कुलदेवीची ओटी भरत असतात. तुम्ही गडावर जात असतात आणि तुम्हाला जर वाघ, सिंह दिसला ना तर तुम्ही खूप जास्त भाग्यवान आहात. बघा, प्रत्येकाला वाघ, सिंह दिसत नाही, पण तुम्हाला जर दिसला तर तुम्ही तुमच्यासारखं भाग्यवान कोणीच नाही. तुम्हाला जर वाघ, सिंह हे देवीचं वाहन आहे, तुम्हाला जर दिसला ना तर तुम्ही खूप जास्त भाग्यवान आहात. कुलदेवीने तुम्हाला हा दिलेला संकेत असतो, लक्षात घ्या. बघा, तुम्हाला असं दिसलं की देवीची आरती चालू आहे, एखाद्या स्त्रीला अंगात आलेला आहे असं जरी तुम्हाला स्वप्नात दिसलं ना तरी तो एक खूप शुभ संकेत असतो. बघा, ही कुलदेवी या नवरात्रीमध्ये ज्या महिला सेवा करत आहे ना त्यांना नक्की 100% दर्शन देत असते. त्यांना 100% काही ना काही संकेत देत असते की तुमची सेवा माझ्यापर्यंत पोहोचत आहे. बाळा, तू जी काही सेवा करत आहे ना ती माझ्यापर्यंत पोहोचत आहे. कुलदेवी ही आपली आई असते आणि आई आपल्या लेकरांवर, जी लेकरू त्यांच्या पणापासून सेवा करतं ना, भक्ती करतं, नाही तुम्ही जास्त काही सेवा करत, तुम्ही फक्त नामस्मरण जरी करत आहात पण तुमचं आचरण शुद्ध असेल तर ही कुलदेवी तुम्हाला 100% दर्शन देते आणि 100% तुम्हाला काही ना काही संकेत देत असते. फक्त ते संकेत आपल्याला ओळखता आले पाहिजे, लक्षात घ्या. आता मी माझा अनुभव सांगते. बघा, म्हणजे घटस्थापनेच्या दिवशीच मला आलेला हा अनुभव आहे. भरपूर महिलांना असा अनुभव आला असेल.
मला आलेला अनुभव असा आहे की म्हणजे आमच्याकडे घट बसवत नाही. मी फक्त कुलदेवीचा कलश मांडून, कुलदेवीचा फोटो ठेवून पूजा मांडणी करून मी दुर्गा सप्तशती पाठ करत असते नवरात्रीमध्ये. यावेळेस सुद्धा मी 14 पाठ करायला सुरुवात केलेली आहे. आणि ज्या दिवशी मी पूजा मांडली त्या दिवशीच दिवसभरात 4 ते 5 बाया सुवासिनी माझ्या घरी येऊन गेला. म्हणजे मला कधी कोणाच्या घरी जायला वेळ मिळत नाही. आणि कसं आहे, मी कधी कोणाच्या घरी जात नाही. काही काम असतं तर मी जात असते आणि तेवढा मला वेळही नसतो. पण अचानक आपल्या घरी एवढ्या सुवासिनी येणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे बरं का. म्हणजे रोज असं होत नाही, म्हणजे कधीच असं होत नाही की एवढ्या सुवासिनी अचानक येतात. दिवसभरात त्या एवढ्या येऊन जातात, म्हणजे सारख्या चालूच असतात. म्हणजे त्या दिवशी खरंच मला असं वाटत होतं की खरंच आज साक्षात कुलदेवी मला संकेत देत आहे. म्हणजे तुम्हाला पण असा अनुभव आला असेल कधीतरी या नवरात्रीमध्ये. अचानक तुमच्या घरी काही सुवासिनी आल्या असतील, कुमारिका आल्या असतील, पण तुम्हाला काही ना काही शुभ संकेत तुम्हाला सुद्धा मिळाले असतील. तर हा माझा तो अनुभव होता. त्या दिवशीच मला आलेला. म्हणजे मी अजून सेवा करायला सुरुवात पण नव्हती केली, पण कुलदेवीने त्या अगोदरच मला अनुभव दिला. तर तुम्हाला पण असे काही अनुभव आलेले असतील छोटे मोठे, तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. आणि कुलदेवीची मनापासून सेवा करा. जरी तुम्ही आत्तापर्यंत काही सेवा केली नसेल, आज 4थी माळ आहे, आत्तापर्यंत तुम्हाला काही जमलं नसेल सेवा करायला, तर इथून पुढे नक्की करण्याचा प्रयत्न करा. छोटी मोठी तुम्हाला जमेल तशी सेवा करा. फक्त आपलं आचरण शुद्ध ठेवा, मनात भाव शुद्ध ठेवा आणि कुलदेवीवर श्रद्धा ठेवा. आपण जी सेवा करतो त्या सेवेवर श्रद्धा ठेवा की माझी सेवा ही माझ्या देवतेपर्यंत पोहोचणारच. तर चला, ही खूप छोटीशी माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वामी महाचरणी आणि आई भक्तचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.